रहा. आज इथं तर उद्या तिथं परपंच सारा पाठीवर. बाळू मामाची मेंढर निघाली बाळू मामा. चांगले शेमेड्याच्या नावानं चांगले बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावानं चांगले बरोबर बाळूमामाच्या नावानं चांगले. नंबर 7 माझं कळप आहे. बरं ह्याच्या आपले केस चालू होते हाफ मर्डरचे माझे. ते आमच्या जीवाला आणि मीडियामध्ये जीवाला लागलं आमच्या. हा. असं ते आम्हाला वंगा बोलला. 1 नंबर बकरा आहे बघा, हे सगळ्यात मोठा बकरा आहे. या जाग्यात माझी बकरी म्हणजे कुठं बी बसतील त्याचा रानातली इडा पिडा सगळी पाक. मेंढरासनी जर खायला चांगलं मिळालं तर मेंढक्यांना काही कमी पडत नाही. दिनचर्या कशी असते मेंढपाळांची? लोक असे काय भेटते का बाबा, खराब लोक की बाबा नाही आमच्या रानात आली नाही पाहिजे, आई वडील भाऊ बहीण, मग त्यांना भेटणं वगैरे कसं काय? त्यांना भेटतच नाही मी. अगं बाळूमामा येऊन उभा राहील. घरचे असे काय बोलत नाहीत का बाबा काम धंदा करा? औषध मिळते बोकडाच. हा ना. बोकडा गेलो मी. पण दारू पिऊन त्यातनं माझं मी बाळूमामाची सेवा. आईचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, तू या लागतंय. तुमच्याकडे 10 महिने असतानाच एवढं कसं काय जबाबदारी दिली? तो चालत नव्हता, पूर्ण पांगा होता. ते पूर्ण पांगा असून ते जय महाराष्ट्र मित्रांनो, मी कैलास जोकडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे माझ्या गावी, जे की इथे आमच्या गावामध्ये मायक्का देवीचं मंदिर आहे. तर तिथे बाळूमामाचे मेंढर आणि त्यांचे काही भक्त आणि काही मेंढकीत आलेले आहेत. तर आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया, की त्यांना विचारूया की त्यांची लाईफ कशी आहे, बाळूमामाच्या मेंढराबद्दल विचारूया, परत बाळूमामांची काय आध्यात्मिक जी जर्नी होती ते आपण सांगण्याचा प्रयत्न करूया. तर नमस्कार माऊली, आपलं नाव सांगा. आपलं बबलू नाव आहे. हां, मग तुम्ही म्हणजे कुठलं गाव, तुमचं पूर्ण नाव सांगा. आपलं पूर्ण वावा तालुका सांगली जिल्हा. हां हां. वाव्या तालुक्यातलं गाव गोटकिंडी गाव आपलं. बरं बरं. गोटकिंडीवरून आपलं सेवेला आलोय मी. कधीपासून तुम्ही सेवेत रुजू आहात तिकडे? सेवेत म्हणजे मी आष्ट्याचं मंदिर आहे ना, त्या मंदिरात माझी पुजारी म्हणून त्या सेवा मंदिरात माझी 3 वर्ष सेवा झाली. बरं. आणि तिथं सेवा नंतर मग या बकऱ्यात मी सेवेला 6 महिन्यासाठी आलतो. बरं. हां. आणि 6 महिन्यासाठी आल्यामुळे आपलं परत आता कारभार काय म्हणलं, तो 6 वर्ष सेवा करायला लागते. 6 वर्ष मी करेक्ट सेवा इथे केली. अजून पत्र तर बकऱ्यात मी अजून आहे. आणि मीडिया माऊलीच्या आशीर्वादानं आपलं चांगलं खूप झालेलं आहे. आणि कारभार देखील चांगला आहे. पांडुरंग बनगरता त्या बिरू पुजारी, परवीन दादा, हे सगळे सर्व मेडके बंधू, सगळे कारभारी सगळी चांगली आहे. त्यांच्या आशीर्वादानं आपलं सगळं चांगलं झालेलं आहे. पण हे आता बाळूमामांच्या बरेच मेंढराचा कळप आहे, हा कुठला कळप आहे तुमचा? हे बघा नंबर 7 माझं कळप आहे. बरं. ह्याच्यामध्ये मग तुम्ही मेंढरांना कसं ओळखता इथं? यात एक राणी म्हणून मेंढी आहे, पण काय हरणी आहे, काय हरणीच पिल्लू की मोना म्हणून आहे. अशा असतात मेंढ्या. एका कळपामध्ये साधारणतः किती असतात मेंढ्या? यात बरोबर सांगतो तुम्हाला 315 मेंढर आहेत टोटल. ही लाल खांड आहे, अशी 19 खांड आहे ती. त्यात लाल येतंय, पिवळ येतंय, हिरवं येतंय, गुलाबी येतंय, पांढरं येतंय, असे आहेत. आता हे किती दिवसाचा मुक्काम आहे तुमचा इथं? मुक्काम म्हणजे आता आज एकादश आहे, उद्या बरोबर करेक्ट द्वादश सोडून आम्ही लगे परवा दिवशी आम्ही इथं हलणार. उद्या दिवस बकरी इथं आहे, ती उद्या द्वादश आहे. नाही, पण आता सपोज एखाद्याला बोलवायचं बाळूमामांची सेवा करायची, मेंढरांची सेवा करायची, तर ते कुठल्या गावात कसे जातात, म्हणजे ते बोलवायचं कसं त्यांना? ती कसं आहे, आता कारभारी आता या गावात आता तळ धरलाय का गावात. बरं. आता हे अशी सगळं भक्ती मार्ग सगळं बघून असे भक्त लोक येते ती. मग आता तुमची कारभारी आमच्या गावात, आमच्या भागात मेंढर तुमची आली पाहिजे, ती मेंढर आमच्या शेतात तुमची बसली पाहिजे ती, अशी बोलली ती. मग कारभाऱ्यांच्या मग थोडंफार मनात येतं, मग ती आपला भागा घेऊन त्यांच्या गावी जाते ती. असं आहे ती. आणि हे सगळे मेंढपाळच आहेत का तुमचे? सगळे मेंढकच आहेत. बाळूमामांच्या आध्यात्मिक म्हणजे प्रवासाबद्दल तुम्हाला काय प्रेरणा भेटली तुम्हाला, सांगा की माऊली. माझी 4 वर्ष झाली केस चालू होती, सांग की. आपले केस तुमचं नाव काय तुमचं? माझं प्रवीण माने, मी शिवपुरी वाळवा तालुकाच, सांगली जिल्ह्यात. 4 वर्ष झाले केस चालू होते हाफ मर्डरचे माझे. बर. मग महिना झाला मी सेवा केल्यावर माझा रिझल्ट लागला, निर्दोष म्हणून सुटलो मी आता 4 दिवसात. तुम्हाला काय केसमध्ये अडकवलं होतं का? हो, अडकवलं होतं. तुम्ही त्याच्यात काय तुमचं काय नव्हतं? नाही, काय सुद्धा नव्हतं. ओके. मग तुम्ही इकडे सेवेत आल्यानंतर सेवा केली, किती वर्ष सेवा केली? 6 महिन्यात रिझल्ट लागला लगेच. बरं. म्हणजे आता ते निर्दोष सुटले तुम्ही? हा, होय. कुठलं गाव म्हटलं? शिवपुरी, ओके, वाळवा तालुका, सांगली जिल्हा. आणि मग तुम्हाला आता तुमचे घरचे म्हणजे आता सपोज सगळे मेंढपाळ तुम्ही येत आहे, ओके, तर तुमचं हे आता हे सेवाच झाली एक प्रकारची, बरोबर का नाही? तुम्हाला घरचे असे काय बोलत नाहीत का बाबा काम धंदा करा? काय नाही, नाही तसं बोलत नाही. आणि मग जेव्हा एखादा म्हणजे नाही का सेवेसाठी येतो, मेंढका होतो, त्यानंतर घरच्यांची परिस्थिती म्हणजे घरच्यांची रिएक्शन काय असते, प्रतिक्रिया काय असते? कसं आहे, घरी काय म्हणजे कमी काय पडत नाही आमच्या विषयी, म्हणजे आमच्याकडून काय राहते, जे काय आमचं काम असते ते घरी चालूच असते. बरं. म्हणजे काय बाबा तू आलाय इकडे, त्यामुळे घरातलं काय थांबले असं काही विषय नाही. आमच्या इथं काय काय अशी पण मेंढके ज्याच्या
घरात कोणच नाही म्हणजे त्याची आई बरोबर, एकटी आहे. हां, अशी हां. म्हणजे पण मेंढके आहेत हां हां पण त्यांच्या घरी असं काही कमी पडत नाही कुठल्याच बरोबर. गोष्टी याची कमतरता भासत नाही ही देवाची कृपाच म्हणायची आमच्यावर देवाची कृपाच बरोबर. मग तुम्ही किती दिवसातून किती महिन्यातून घरी जाता? तसं काय नाही आता हे आमचं खांड मालक आहेत अर्जुन हां. माने म्हणून कुठे? बघा, या पुढे. हां काय. म्हणजे गावाला गेले आणि मेंढ्यात म्हणजे साधारणतः एका कळपात कितीच मेंढरी असते? 300 मेंढर आहे ती ओके. आणि त्याच्या सेवेमध्ये किती मेंढक असते म्हणजे? तसं काय नसते रोज मेंढके वाढतात कमी बदलते. बदलतात काय विषय नाही. आणि अजून काय सांगाल बाळूमामांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल? तुम्हाला काय अनुभूती प्रचिती काय आली का? अनुभूती म्हणजे अशी की दिवसभर जर मेंढर चरली हां. मेंढरासनी जर खायला चांगलं मिळालं हम्म. तर मेंढक्यांना काही कमी पडत नाही कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही हम्म, हम्म, जरी पाणी जरी नसलं किंवा काही आपल्याला जर खाण्याची काही इच्छा झाली नवीन भजी हम्म. वगैरे वडापाव वगैरे आणि मेंढर जरी अशी चांगली चरली असली कसं माहिती आणि का आपण जर आता म्हणलं इथं आपण जी सेवा करतो हां. इथे सेवा आपण करतो बरोबर. हां. की आपल्या घरी नाही कसलंही संकट येत नाही बाबा घराकडे असा जे फोन आज आलाय हम्म. म्हणजे घराकडे असा फोन जे आलाय बाबा अशी घटना झाली हम्म. असं आपल्या घरात काहीतरी वेगळं आलंय हां. अशी प्रक्रिया म्हणजे कधीच काय होत नाही हम्म. तुम्ही इथे सेवा किती दिवस किती राहावा तुम्ही हम्म. पण तुमची काही घरची अडचण येत नाही असं भावामध्ये देवा येईल बरोबर. हां. काही अडचण आणू शकत नाही आता मी इथं एवढे दिवस एवढं वर्ष आहे कोणी सांगाय कधी सुद्धा गेलो नाही मी घरला पण कधी अडचण आली नाही फक्त दिंडी पंढरपुरात दिंडी करून मी इथे येतो हम्म. आणि इथेच राहतो मी पण घरला कधीच गेलेलो नाही पण काही अडचण मला अजून पत्र काय आली नाही किती दिवसापासून घरी नाही गेला तुम्ही? 4 वर्ष 4 वर्ष सेवा करतो मी मग तुमचे आई वडील भाऊ बहीण मग त्यांना भेटणं वगैरे कसं काय? त्यांना भेटतच नाही मी त्यांचा फोन येतो जातो एवढंच आपली कल्पना आणि घरी कधी मी जायचं नाही फक्त दिंडीला जायचं दिंडी करून यायचं फक्त बकरी द्यायचं एवढंच फक्त घरी कधी संकट आलं नाही आपल्या हम्म, हम्म, हम्म. या बकऱ्यात असल्यामुळं सगळं देवच बघतो आमच्या घरचं नाही, मग तुम्ही इकडे आला म्हणजे कधीतरी बोलत असतं ना काय बाबा ये घरची आठवण येते का नाही? म्हणते तशी बोलते ती हां हां आता मध्येच घरातनं कॉल आलता हां हां. जरा आईचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे तू या लागतंय हम्म. तर मी म्हणलो कारभाऱ्यांची आज्ञा पाळायला लागत्या कारभारीने सांगितले शब्द त्यांचा ओरडून चालत नाही हां. आता कारभारीने जर म्हणलं तर घरला जायला लागते तो जायला लागते तर जायला लागते असं आहे ती. हम्म. कारभाराचे शब्द ओरडून इथनं जाऊ शकत नाही आपण असं आहे जो शब्द ओरडून जे गेलाय आता पाहतो हां. तो रिटर्न मागे चेवेला आला म्हणजे इकडे बाळूमामांचाच. हा हां हां हां. आणि ही मुलं कुठली आहेत ती पलीकडची? ही बारकी पोरं इथली गावात गावातली आहेत. एक दिवसासाठी आले त्यांचं काय तुमचा काय अनुभव आहे? त्यांच्याकडे द्या mic. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रसाद पाटोळे हां. दहिवडी. तुम्ही किती वर्षापासून सेवेत आहेत? नाही मी आता एक 1.5 महिना झाला आलेलो आहे. हां हां. तुम्ही काय म्हणजे सेवेमध्ये कसं काय रुजू झाला आणि का तुम्हाला काय ओढ नाही लागली? इच्छा मनाची इच्छा फक्त हां, एक का? श्रद्धा. आता किती दिवसापर्यंत असं 4 काय? महिने 4-5 4 महिने. महिने आणि तुम्ही करता काय 4 महिने झाल्यानंतर? मग नाही काय आपलं जे काम आहे ते करणार. तरी मग काय रानातली कामं शेतातली कामं नाही का ग- कुठे जॉबला आहे? जॉबला म्हणजे एक साईटवर असतो मी हां हां. सुपरवायझर म्हणून दहिवडी. दैवडीत का? हां हे 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 मूळ मालक आहेत का? खांडमाल काय म्हणते ते? खांडमाल खंडमालक. मेन ओके. तुम्ही किती वर्षापासून करता? 10 महिने झाले 10 महिने. होय. तुमच्याकडे 10 महिने असतानाच एवढं कसं काय जबाबदारी दिली देवाची जी इच्छा आहे ती देते ते? हो. असं नाही की बाबा आताच आलाय 10 महिन्याचा आलाय आणि ह्याकडे पूर्ण नाही, एवढी मोठी तसं काय- जबाबदारी द्यायची. तसं काय नाही नाही ना? देवाला जे वाटेल तेच आणि तुम्ही आता कारभारी म्हणलं का नाही हां. खांड घ्यायला लागते मग घ्यायला आता तुम्ही बऱ्याच गावात जाताय का नाही? हम्म. पण लोक असे काय भेटते का बाबा खराब लोक की बाबा नाही आमच्या रानात आली नाही पाहिजे ती, लय भेटते तशी. की इथं नाही चरली आता आम्ही पाहिजे. मागच्या गावात होतो गट्टे कुठली नरबडवाडी हां. तिथून कुठं आली ती? इथं पलीकडे गट्टेवाडीच्या पलीकडे बरं. हां तिथं होता हां. मग तिथं आम्ही एकाच शाहू चाललेला म्हणजे हां वायाला हां आम्हाला असं म्हणलं आम्हाला पाणी नाही काय नाही हां. मग त्यानं 3 वाजता बोर मारली हां. मग त्याच्या बोरला पाणी फुल लागलं पाणी तेव्हा माझ्या निघालं. लक्षात हां. निघालं फुल फुल निघाला. फुल हां. निघालं पूर्ण रान त्याचं भिजून निघालं एवढं पाणी हां, निघालं हां, हां. ते माणूस आमच्याकडे आलता भेटा आणि काही लोक असे पण असतील की मन मोकळ्यापणाने देणार तुम्हाला आहे. चारा देणार आहे. मेंढक्या ज्याला अनुभव आला नाही हां. ज्याला अनुभव आला ते मागं लागतंय आमच्या शेतकरी अजून काय सांगाल मेंढ्यांबद्दल? मेंढराची काय जेव मेंढरा सेवा चांगली करेल त्याला फळ देऊ देते जशी सेवा जे आहे तसं फळ आहे आता मागाचा अनुभव कसा बघितला नाही मेंढ्याच काय सगळं बकरी बकरी होती काय बैल गाई हे पण असते होय. प्रत्येक खंडात नसते का? नाही. असे एकूण किती खंड आहेत साधारणतः? 7 खंड आहेत. 7 खंड आहेत. 7 नंबर बघायला हां. 7 खंड आहेत. प्रत्येक- 19 बघ आहे ही कितवा खंड आहे? एक सातवा नंबर खंड. खंड. ह्याच्यात एवढीच आहेत का बकरी? हां. मेंढ्या? असं सात कळप आहेत. एका पालखीत एका एका पालखीत. पालखीत. हां, हां. ही लाल खांड पण पिवळं आता खांड. 19 पालख्या. हां. मग तुम्ही आदमापूरला वगैरे जाणं तुमचं असतंय का? आमचं नसतं. होय. ही देवाला जाते ती कारण ही बकरी जात नाही हां. वर्षभर असं फिरत राहते म्हणजे बाळूमामाच्या नंतर
म्हणजे बाळूमांचा जीव म्हटलं तर मेंढ्या मेंढ्या. मेंढ्या आहे का नाही? ह्याच्या पडेला ती कुठलं गाव रे? गावात काय झालं, बकरी आम्ही एका शेतात घातली. बरं हा एका शेतात बकरी घालून आम्ही हिंडवून बिडवून चांगलं 20 गुंठ आम्ही त्याचा शाळा चरून आपलं निघून गेलो. हा हा आता बकरी फुगली नव्हती ती. हम्म. आम्हाला कोड पडलं म्हणजे आता कुठं हिंडवायची म्हणून आता पोट बी भरल्या नाहीच. हा. पण आम्ही बकरी घेऊन गेलो. हा. बकरी घेऊन गेल्यावर मी आम्हाने तो मालक आला आणि मालक आला ना असा ठायचा ठाय आम्हाने असा बोलला हा. की आमच्या जीवाला आणि मिंडी मावली जीवाला लागलं आमच्या. हा. असा ते आम्हाला वंगा बोलला. हा. वंगा बोलला. मग आम्ही काय बोललो, आमचं चुकलं, आम्हाला माफ करा म्हणलो. आमच्या मिंडी मावली खाल्लं असतं तर आम्हाला माफ करा म्हणलो. हा. पण आम्ही वाट धरून आमच्या वाटं लागलो. आम्ही हा. हा. वाटण लागल्यानंतर मग पुढे असं म्हणजे गंमत अशी झाली. म्हणजे तोच मालक स्वतः तिथं पुढं असं समोर आला. हा. हा. पुढं आल्यानंतर आम्हाला असं भ्या पडलं. आता ह्यो आता काय करणार कोणता, म्हणजे आता त्यानं स्वतः वावरात त्याचं जाऊन बघितलं आम्ही काही नेमकं कार्यक्रम केलेला आहे चालल्यामुळे. मग तो स्वतः जेव्हा आमच्यापाशी आल्यानंतर आमच्या पाया येऊन पडायला लागला. पाया येऊन पडायला लागल्यावर मग आम्ही विचारलं काय झालं मालक, असं का तुम्ही करायला आहे? काय ना म्हटलं, तुमची मेंढी मावली आमच्या वावरात हिंडून गेली, तुमच्या मेंढराने पाक नाश केला, बरोबर आहे. पण नाश केला, पण बोर मारा तेव्हाच त्या तिथं बोर मारायचे होते आणि तो नेमलेला दिवस आणि सगळे दिवस बरोबरच होता. हम्म. त्या दिवशी तुम्ही ते बकरी त्या वावरात घेऊन आला. हम्म. पण त्या दिवशी तुम्ही बकरी गाठली आणि त्या दिवशी बकरी तुम्ही काढली. त्या दिवशी माझी बोर 5 वाजता आली. बोर 5 वाजता मी मारल्या हम्म. बरोबर तिथं 100 फुटा पाणी करेक्ट लागलं. पाणी जे असं लागलं, पाणी ते भरपूर पाणी लागलं. म्हणून त्यानं आम्ही मेंढी मावली पाया आमच्या मेंढक्यांच्या पाया पडला हम्म. आणि तो मालक तिथनं गेला, शेतमालक तो. असं झालं ते. तुमची म्हणजे आता दिनचर्या कशी असते मेंढपाळांची? सकाळी सकाळ- किती उठल्यापासून सांगा. म्हणजे सकाळ आम्ही लवकर उठलो की नाही, हा. काय मेंढकं थोडंफार संडास जाते ती, काय मेंढकं आपलं उठल्यानंतर आम्ही काय करतो, मोठी मोठी बारीक मोठी पिल्ला आहेत ना बर्ड्यांची, हा. ती बाहेर काढून टाकायची वाघराच्या. हा. ती काढून परत बर्डेव गेली. हम्म. आपली ताणी बारकी पिल्लं असते छोटी छोटी, ती आपली पिल्लं सगळ्या मेंढराची पाजून घ्यायची. हम्म. पाजून झाली की मग आपले ती पिल्लं आणि मेंढर घेऊन त्या वाघरापाशी जायची. हा. गोल वाघर असत्या, हा. तिथे यांची पिल्लं सगळी सर्व काढून ठेवायची आणि पिल्लं मेंढ्या बिल्लं आपलं सगळं घेऊन आपलं हिंडवाय वाटायला लागलं की परत जी जेवण घेऊन येणार आहे ती 2 जण असते. ती हा. जेवण मागणं घेऊन येते. मग ते आपलं- जेवण कुठलं घेऊन येतात? ती पालखीवरनं पालखीवर. पालखीवर आचार असते त्यांच्यापासून जेवण इथं बकऱ्यांच्या पाशी घेऊन येते. बरं हा. दुपारपात्र आम्ही काय करतो, 12-1 वाजता आपली बकरी जोगावली की नाही हा. पोट भरून, मग त्यांना आम्ही पाणी बिणी पाजून आपल्या झाडाखाली बसवतो. झाडाखाली बसवून परत आम्ही सगळेजण बसून आपलं मस्तपैकी जेवतो. मग आम्ही बी विश्रांती घेतो आणि विश्रांती घेऊन झाली 1-2-3 तासांना आम्ही करेक्ट बकरी उठवतो आणि आपलं हिंडवतो आपलं तावा जातो. हम्म. आणि तावा जाऊन आपलं काय असेल ते पिल्लं पाजायची. परत आलेली पिल्लं मोठी आणि भरडीच्या आत टाकायची. संध्याकाळी जायचं, आरती बिरती करायची. आरतीनंतर झाल्यानंतर आमचा मेंढक्यांचा मान पहिला आम्ही जेवतो. हम्म. मेंढकं झाल्या परत महिला मंडळ, पहिला मंडळ झाल्या परत पुरुष मंडळ, असं सगळ्यांची असं असते ती. आता तुम्ही राहणार एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही का मेंढ्या घेऊन जाताय तुम्ही, तर असं कधी होत नाही का बाबा हरवण्याचे चान्सेस बिन्सेस काय असतात का? कसं माहितीये का, एकासारखा एक माणूस मनुष्य म्हणजे माणूस एकासारखा माणूस नसतो कधी याच्यावर. बरोबर हा. कसं आहे, इथं पुढं आता मी जर समजा गेलो, हम्म. एक शेतकरी शेतमालक जर लागला तर तो काय म्हणतो, जे भक्ती मार्ग असतो हम्म. तो काय म्हणतो, माझ्या पिकात तो बकरी सोड. मग सोडतो, ते कोपरावर आपल्याला चारा देतो, हम्म. त्याला बी जरा बरं वाटतंय. मग आणि तिथनं जर पुढे आपण गेलो तर एखादा चारा नाही, एखादा काय करतो हाणामारी करतो, एखादा शिवीगाय करतो. हम्म. त्याचं कसं असतंय, एखादा चारा देतो त्याचं चांगलं होतं. बरोबर हा. मेंढी माऊली पाय लागल्या मग कसं असतं, घरात रानातली इडापिडा पाक इट्ट होती. असं भाव म्हणजे बकऱ्यांचं काम आहे. एका ग्रुपमध्ये किती जण असतो तुम्ही आता? साधारणतः 7-8 जण आम्ही तुम्ही? आता टोटल बघा एवढे जण आहोत. कसं असतं, मेंढकं आज जर 10 आलं हम्म. तर उद्या 2-3 जाते ती, काय 5-6 जण जाते ती, काय 4-5 जण येते ती. हे कसं आहे भावा, म्हणजे अवरात्र जत्रा चालू आहे, हम्म. अवरात्र सेवा चालू आहे. इथं माणूस कधी कमी पडत कमी काय कमी कमी पडत नाही, असं आहे देवांचं. आणि जी मेंढपाळ करते ती त्यांना काय असं पगार बिगार असं काय असतो का? काय पैसे? पगार नाही, काय आणि सपोज तुमच्या घरी जरी अडचणी जरी झाली तर काही लोक मदत करतात का? मदत म्हणजे देवच आहे. देवच अडचणी येत आमच्या घरी अडचणच काय येत नाही ना? तुम्हाला सांगतो, इथं सेवा म्हणजे नीतिमत्ता साफ सेवा जर केली की नाही तुम्ही मनापासून तुमची सेवा, तर तुम्हाला काही सुद्धा कमी पडणार नाही, हम्म. काय अडचण नाही. जर तुम्ही जर सेवे जर चुकीपणा जर करीत जर आजचीला, हा. तर तुम्हाला 100% तुमचा गोळ येणार. इथं गोळ जे येणार ते येणार तुम्हाला स्वतःला, आणि तुमच्या घरात गोळ येणार तिकडे. बरोबर हा. आणि जेव्हा तुम्ही इथं साफ सेवा जर मेंढी माऊली जर केलं आजचीला हिची, तर तुम्हाला इथं चांगलंपणा, तुम्ही स्वच्छ राहणारा, परत घरला घर व्यवस्थित राहणार, आणि तुम्हाला चांगलं जे माणूस मानणार, जे मानत नसतंय ती माणूस तुम्हाला उलट चांगलं मानणार. मानते हो. आणि कधी बघा, तुम्ही घरी जर असलाचा तर तुमचे कोण पाय धरणार नाही, पण हे मेंढी माऊली सेवा करा तुम्ही,
आणि भाऊ सेवा करा. तुमचं करेक्ट तुमचं माणसं येऊन पाय धरणार. का आता एवढं तुम्हाला सांगतो, मी सुद्धा असा माणूस होतो, मी स्वतः दारू पिलो. मी दारू पिलो, भरपूर दारू पिलो मी, पण दारू पिऊन त्यातनं माझं मी भाऊमामाची सेवा केल्यापासून माझं चांगलं झालं. सगळं व्यसनमुक्त झालं. एक 4 वर्षात व्यसनमुक्त सगळं आपलं पूर्ण झालं आणि देवानं माझं चांगलं केलं. आता माळकरी मी झालो, विठ्ठलाचा भक्त झालो. आता ही जी सगळी बाळूमामाची सेवक वगैरे आहेत किंवा मेंढ्या पाळायला सोबत मेंढकं असतात ते, यांचं काय सगळे व्हेजिटेरियनच असतात का? असं काही नाही. तसं काय नसतं ना. व्हेजिटेरियन देव असल्यामुळे काय चालत नाही. हा, तुम्ही खाता का मटन मच्छी? गावी गेलं पण इकडं इथं देवाचं सांगितलं अजिबात काय? इथं पाहुणं कशा माहितीये का, इथं पाहुणं कशा आहे, इथं मटण अंडी म्हणा असलं काही चालत नाही. दारू बिरू काय चालत नाही. पण दुसरं असं काय म्हणा हे चालतच नाही. देवाला सगळं व्यसनमुक्तच आहेत म्हणजे मेंढपाळ एखाद्या जर व्यसन सोडायचं असलं तर त्याने 6 महिने बकरी राखावी. या बघ्यात 7 नंबर बघ्यात औषध मिळते बोकडाचं. हा ना, गुरुवार जण रविवार बोकडाचं दूध मिळते. ते औषधच म्हणायचं. 5 रविवार आणि 5 गुरुवार औषध घ्यायचं. त्याचं काय कॅन्सर असून दे, कुठले कसले काय कुठलाही रोग असून त्याचा मागं रोग होतो, पण त्याचे भक्ती मार्ग चांगला पाहिजे. बकरी मेंढे आलेत तर बघण्याच्याकडे उत्सुक होतो का नाही की बघावं आपण कसं असतंय नक्की मेंढपाळांचं जीवन कसं असतंय, त्यांचं राहणीमान कसं असतंय. तर काल आम्ही गेलो होतो ना इकडे मंदिरात, तिकडं एवढं प्रसन्न वाटलं ना तिथं बघून, तिथल्या आरती हे त्या गोष्टी खरंच वेगळंच आहे, म्हणजे अनुभवच वेगळा आहे. आता आमच्या तिथं म्हणजे आमचं नाही श्रीमकर तात्या म्हणून एक आहे, त्यांचं पिवळं खांड आहे. पिवळं खांड? हा, पिवळं खांड, पिवळ्या रंगाचे. पिवळ्या रंगाचे बकरी, त्यांच्या पिवळ्या रंगाचे. आता त्यांच्यात एक सागर म्हणून मुलगा आहे. सागर म्हणजे स्वतः सागर मुलगा एक आहे की कडी गावात, मग त्याचा भाऊ त्याला घेऊन आलता. मग तो आता एवढ्या दिवसापासून सेवा करतो. त्याचं नाही वडील मध्ये आलतं, वडील बी सेवा करून मध्ये गेलं. वडील सेवा त्यांच्या घरी थोडीफार शेरड मेंढर जनावर आहे, तो परपंच त्यांचा बी आहे थोडा. मग ती इथं सेवा करून गेलं घरी, त्याचा भाव बीत आला. मग स्वतः आधी मला सांगा तुम्ही, आजकाल कसं असतं, बायकोची सेवा कोण करतंय का भावाची सेवा करते खरं सांगायचं. मग तो शेवटी भावासाठी झटतो. मोठी गोष्ट. आणि त्याला देवाने एकटं जी दिलंय की तो चालत नव्हता, पूर्ण पांगा होता. ते पूर्ण पांगा असून तो पूर्ण पांगा म्हणजे त्या चालायचा आता पूर्ण चालतोय. तो बकऱ्यांच्या मागण्या दिवसभर फिरतो, जेवणा पाठी वगैरे वागवून काय असेल ते बघ, ढाक जर पाडलं बाबा तर ढाक सुद्धा ओढू शकतोय तो. असं ते देवानं पूर्ण त्याला चालाय चांगलं केलं. म्हणजे त्या भावासाठी एवढं देवाची सेवा केली, बाळूमामाची सेवा केली, त्याला त्याचा प्रसाद म्हणून भाव त्याचा ओके झाला एकदम. हा, ओके झालं. आता या रानात बकरी बसलेत नाही, आता या मालका सुद्धा लय मोठं भाग्य आहे माहिती का. देवाने काय सांगितलंय, ज्या जाग्यात माझी बकरी म्हणजे कुठं बी बसतील त्याचा रानातली इडा पिडा सगळी पाक टळून जाणार, असं मामाने सांगितले. बरोबर, असं काम आहे. आणि बकरी बसेल तिथं कसं आहे माहिती, ही लेंडी जी आहे नाही, शंकर महादेवाची पिंड आहे. पिंडच ना. हा, लेंडी म्हणजे बाळूमामा म्हणजे आपले हा, कुणाच्या रानात आपले जाऊन देते, शेतात कुणाला बी शिरू देते. त्या रानात मेंढी मौलीच पाहायला लागलं नाही तर रानाच कल्याणच होते. बरोबर, माणसं म्हणते होत्या पिकाची नासाडी होत्या, हे म्हणते नाही, हे सगळं चुकीचं आहे. हो, आमच्याच वावरत होता खाली. होय, ज्याला देव कळतो त्यालाच कळतो देव, ते एखाद्यालाच कळत नाही. कसं माहितीये का, 1 पट्टीनं मेंढरांनी खाल्लं का नाही त्याला 10 पट्टीने देणार मामा, असा विषय. हे कुराड बिराड कासू सोबत 10 पाळा. बरोबर. कुठला मगाशी म्हटलं होतं नाग्या काय? हो, तो बकरा बघा, नाग्या बकरा काढ रे. कोणा उठव की वास बघलो, उठव की बा, उठव द्या मोर नाही. हो, ह्यो नाग्या बकरा आहे बघा. सगळ्या आमच्या लालखंडात म्हटलं तर या लालखंडात या हरणी म्हणा, ह्यो नाग्या बकरा काय राणी, 1 नंबर बकरा आहे बघा. ह्यो सगळ्यात मोठा बकरा आहे. त्या बकऱ्याला सगळी बकरी भेटते, ती सगळा मोठा 1 नंबर बकरा आहे. सकाळपासून 2-3 रानं झाली का? नाही 2-3 पट्ट्या झाल्या सकाळी. आता कितीपर्यंत इथं मुक्काम तुमचा? म्हणजे ह्या रानात बसायला मालकाने सांगितलं असेल या रानाच्या का, असं काय नाही? नाही, तसं काय नसते. आपण सावली बघून बसवाय असते, तर मी सावली बघून असं नाही, सावली तर एखादी आता रानात शेतीत असली नाही तिथं बसवतो. आणि कसं आहे, आता बसवतो म्हणलं तर शेतकऱ्याचं लय मोठं भाग्य असते. आता संध्याकाळी तुम्ही पालखी तिकडे किती वाजता जाता?
आता इथनं आम्ही 5 वाजता 6 वाजता इथनं आलो नाही. हा, हा. बकरी आपले चर आम्ही तावा जातो. इथनं गेल्यावर पिल्ले बिल्ले सगळं आपण सगळं करून बिरून आम्ही आपलं तावा जातो तिकडे पालखी बशी. आणि पालखी म्हणजे त्या पालखीवरती आहे, मग मेंढर कुठे ठेवणार? मेंढर इथं वावरात वाघर असते, असतील. हा, हा. वावरात तळ धरलेला असते आणि पालखीवर मंदिरापाशी तिथं आपलं जाऊन दर्शन बिर्शन सगळं घ्या. तिचं असं काय असतं होतं का म्हणजे काय कोल्हा लांडग काय? कसं आहे एकदा उद गाठला का नाही, हा. उद गाठला का नाही इथं देव जगाचा मालक म्हणजे येऊ साक्षात इथं का नाही हजर असतो. बरोबर. हा. त्यामुळे कुणालाच काही अडचण येत नसती. ना मेंढक्याला त्रास होती ना मेंढी माऊला त्रास होती. हा ना. इथे कोणाला काय त्रास होत नाही. एकदा उदी फिरून गेला का नाही काही अडचण येत नाही. कुठेही वाघर असून दे, कुठे अडचणी कुठलेही वाघर असून दे, संकट कसलं काही असू दे, उद एकदा गाठला का नाही तिथं जगाचा मालक म्हणजे बाबा मामा आदमापूरचा राजा ही साक्षात तिथं वाघरापेशी हजर असतो. पण जिथं वाघर असेल तिथे झोपायला असतो तुम्ही का? झोपाय असतो. सर्वजण आम्ही सर्व मेढक 7 नंबर बघायतील सर्व कडे झोपतो आम्ही. बरोबर. वाघरमध्ये असतं. आणि कसं आहे आमचा बघा योग ना 7 नंबर बघा आमचा योग ना बघा सगळ्या 19 पालखीत बघा म्हटलं तर 1 नंबर टॉपला म्हटलं तर 7 नंबर बघा आमचा फेमस आहे. हा ना. हा 7 नंबर फेमस आहे. मी काल ऐकलं 7 नंबर ऐकलं बरेच लोक लांब आली होती बघायला. हा पूर्ण मुंबईमधनं लोक येतात आमच्या इथं बकऱ्या. विशेषतः म्हणजे काय 7 नंबर म्हणजे का? 7 नंबर बघा वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे माहितीये का जो आता 7 नंबर बघायला देव भाव म्हणजे कसं आहे माहितीये का सर्व पालखीचे देव आहे, सर्व बागाबागी देव आहे, आत्मपुरात देव भाव मामा आहे, समाधी आहे त्यांची. फक्त कसं आहे पालखीतला देव म्हणजे कसा पावतो आणि भक्त माणसांची म्हणजे प्रत्येक भक्तांची कामं भरपूर झालेली. आणि ते बोकड आमचं असल्यामुळे बोकड बी दूध देते आणि 5 रविवार 5 गुरुवार औषध घ्यायचं घेतलं म्हणजे नाही काय तुमची रोगराई कसली बी असून दे पाक रोगराई पाक जाती असं आहे. जे काय रात्री 12-1 नंतर वाळूमामा मेंढरात येतात सगळ्या बघत म्हणजे जाऊन चेक करते. आणि अनुभव म्हणजे एक व्यक्तीने काय केलं होतं म्हणजे एक मेंढकाच होता तो, त्याच्या मनात आलं की आपण एक सेल्फी मारूया. मोबाईल घेतला त्याने सेल्फी मारली आणि तो गेला निघून गेल्यानंतर त्यानं काय बघितलं नाही कशी आली काय आली. तो गेला आणि परत बघितलं त्यानं की असं मोबाईलमध्ये फोटो बघितला त्यानं. फोटो बघितल्यानंतर झूम करून बघितला तर मागं कोण आहे. तर त्यानं 10-11 नंतर सेल्फी मारली होती म्हणजे अंधारच होता पण. हां आणि अंधारात काही एवढं दिसत नाही तर मागं बाळूमामा येऊन उभा राहिला. पण ते त्या व्यक्तीच्या नशिबात नव्हतं की बघायला, त्यानं फक्त बघितलंच नाही त्यानं. अनुभव असे बरेच आहेत की काय ठिकाणी ही बकरी गेली म्हणजे मेंढर गेली की कुणाची बुधबाधा आहे काय आहे ते सगळं म्हणजे बाहेर येतं नष्टच होतं. परवान काय झालं म्हणलं तुम्ही कुठलं परवान ते काय आलं ती काय परवान बुलेटवर गेलं नव्हतं हां त्यांची घटना. तो एक पैलवान आहे अकलूजचा, तो पूर्ण 18 लाख रुपये त्याच्यावर कर्ज झालं, पूर्ण लॉस झाला होता. तो लॉस म्हणजे तो आता आत्महत्या करणार ह्या हेतपर्यंत येऊन पोचला होता. ते मग त्याला म्हणजे तो चालत निघाला. तो आष्ट्याच्या काय तर असं करत झालं ते येऊन आहे ते आत्महत्या करणार होता. मग ते इथनं अकलूज मधनं आदमापुरात चालत गेला. मग आदमापुरात चालत गेल्यानंतर मग काय आष्ट्याचं 1.25 लाख आष्टा म्हणून तिथं मंदिर आहे बाबा मग सांगली जिल्ह्यातच आहे म्हणा. मग तिथं मंदिरातलं आबा पुजारी वाघमोडे त्यांची गाडी त्या आदमापूरला गेलती. मग आदमापूरला गेल्यानंतर मग तिथं त्यांची त्या अकलूज त्याची त्या पोराची त्यांची भेट पुजाऱ्यांची झाली. मग पुजारी विचार बाबा तू कोणी आलास काय तर त्यांनी सांगितलं मी अकलूजवरनं आपलं चालत पाय दिंडी सोहळा करत आपलं एकटा मी अखेराच आहे. मग तिकडं असं आदमापूरला मी आलोय देवासाठी. मग झालं मग पुजारी काय म्हटलं आष्ट्याचा आबा ते आबा पुजारी होते त्यांनी सांगितलं मग तू काय करणार बाबा. तर त्यांनी सांगितलं माझं असं असं झालंय कर्ज माझ्या आहे आणि मला यातनं मला बरं व्हायचं आहे. मग या बरं होण्यासाठी मग काय केलं पाहिजे पुजारीने सांगितलं. मग पुजारी म्हणले तू एक काम करायला लागतंय तर मग काय बोलावं त्याचं सांगितलं. मग तो चल आमच्या संग. मग त्याला घेऊन ती मंदिरात आली. ती मंदिरात मग 1 महिनाभर राहिला. मंदिरातनं मग इथं बकरी झाला. बकरी 2-3 महिने त्याने काढलं. 2-3 महिने काढल्या 2-3 महिने काय असेल ते कर्ज सगळं माफ कर्ज झाले बाबा म्हणजे आशीर्वादाने. हा कर्ज माफ झाल्यामुळे आणि त्याचा एक साक्षात्कार तिथे बळी झाला एक की त्याचा एक मोबाईल याविषयी ते मोबाईलचा असं नाही काय घरातनं बाहेर येताना खाली मोबाईल हातात खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याच्या मोबाईलवर नाही साक्षात बाळूमामाची समाधी उठली. वरच्या स्क्रीन जे आहे ना अख्ख्या स्क्रीनवर असं फोटो कसा असतो अशी स्क्रीनवर ते छायाचित्र म्हटलं. म्हणजे बाळूमामदेव असा आहे म्हणजे असं की तेच की तुम्ही जसं म्हणताय का मनापासून जो भक्ती करायला त्याला फळ नक्की आहे. कुठल्या अवतारात बाळूमामा
भेटतोय. भेटणार. परत ही जे मेंढ्या आहेत परत काढते ती काही असं? होय हे कातरण ही वर्षातनं 2 बार कातरण असत्या. आता यंदा कातरण सोहळा झाला आपल्या वाड्यात. काढणं म्हणजे कात्रण 16च असतो काय असा? हा ह्यो आता वावा तालुका वाड्या तालुक्याच्या खाली अंगाला एक नवी खेड म्हणून आहे. हा, हा. नवी खेड जुने खेड आहे का त्या खेळापाशी ते कातरण सोहळा झालता आणि त्यातनं परत कातरण सोहळा तिथनं होऊन परत नागेवाडी गाव आहे इट्यापाशी. बरं, हा, हा. इट्यापाशी नागेवाडीचा कातरण सोहळा झालता या बकऱ्यांचा. ही लोकर काढली की नाही ही लोकर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातली माणसं बाहेर बाहेरली आपल्या जिल्ह्यातली सगळी सर्व लोक येते ती. काय महिला काय माणसं आपली येते ती भक्त लोक सगळे येते ती. मग ही काय असेल ती मेंढके बंधू सगळं आपलं म्हणजे प्रत्येकाचं आता कारभारी माईकवर फुकारते ती तुमचं असं असं लाल खांड पांढरं खांड असं म्हणजे प्रत्येक खांडाचे नाव घेऊन फुकारते. तुम्ही नमरान खांड घेऊन या. मग नमरान खांड घेऊन जायचं. मग ती नंबर आपलं खांड घेते ती. मग ती कातर म्हणजे काय ती मसनी असते त्या मसनीने लोकर अशी कट करते. कट केल्यानंतर खाली पडल्यानंतर मग त्या महिना आपल्या ती लोकर गोळा करण्यासाठी मग सेवा करण्यासाठी आलेले असते सगळे भक्त. मग ती लोकर गोळा करून आपल्या ठिक्क्यात घालायची आणि लोकर गोळा करून झाले मग आपल्या दुसऱ्या दिवशी लगे आपले लोकर एका जागी अशी ढिग मारून ठेवायचा. ढिग मारून ठेवल्या मग त्याच्या असं काय त्याला हारबीर काय असं घालून परत त्याला ओत बीत घालून त्याची आरती बिरती करते ती. आरती करते ती. मग आरती करून 2-3 दिवस आरती करून परत ती लोकर आदमापूरला पोचवते. ट्रकावतून आदमापूर जाते. तिथे काय तर आपलं घोंगडी बिंगडी काय असे होते ती. असं आहे ती. लेंडी पूजनचा कार्यक्रम परत मोठा जरमग कार्यक्रम यो परत कातरण सोहळा हे सगळं कार्यक्रम फार मोठा असते ती. इकडं सेवेला याचं जर म्हणलं तर काय काय म्हणजे इच्छा बोलून येतात. मी 6 महिना करीन 2 महिने करीन 3 महिने. पण ज्या टायमिंगला म्हणजे देवाची आज्ञा झाली तरच इथे येऊ शकतो, नाहीतर येऊ शकत नाही. 1 वर्षापासून मी म्हणत होतो की नाही आज जायचं उद्या जायचं. 1-1.5 महिना झालं 2 महिने झाले 1 वर्ष माझं पूर्ण गेलं. मला योग आला नाही. सेवेत जे रुजू होतात त्यांना मग कसं रुजू व्हायचं म्हणजे कसं डायरेक्ट तिथं आदमपूरला जावं लागतं? नाही तसं नाही. डायरेक्ट बघ्यात यायचं. डायरेक्ट बघ्यात यायचं. मग तिथनं सांगतात की बाबा आता आपण आता म्हणजे शेवरा म्हणजे कसं माहिती का शेवा म्हणजे आपली सुद्धा इच्छा आणि म्हणजे इच्छा म्हणजे आपण संकटांना म्हणजे आपण सुद्धा येऊ शकत नसतो इथं. म्हणजे कसं आहे ही आणण्यासाठी देव आणत असतो आपल्याला इथं. कसं आपण येऊन इथं येत नाही. पण ज्याला रुजू व्हायचंय बाबा त्याला कुठं माहिती द्यायची की मला यायचं इकडं सेवा करायची? ही माहिती म्हणजे कसं आहे माहिती का आमच्या बघायचा नंबर असतो ह्यो. मग नंबर म्हणजे फोन केल्यानंतर मग फोन लागतो कोणाला कारभारीच लागतो. मग कारभारी बोललो कारभारी बघा आपला कुठं आहे 7 नंबर बघा. कारभारी सांगते हाय या अमुक ठिकाणी या गावात या जिल्ह्या भागात बघा आपला आहे 7 नंबर तिथं तुम्ही येऊ शकता या वावरात बघा इथं. मग आपलं ते गाडी इथं यायचं इथं आले मग कारभारी म्हणते तो किती दिवस आहे बाबा तर मी आपला हाय 6 महिने सेवा करणार आणि जाणार आहे मी. बरं चालतं ठीक आहे. मग तू कुठल्या तर खंडात त्याला लावतात आपलं. मग ती सेवा पूर्ण केल्यानंतर मग सेवा करून आपण जाताना नारळ पांढरा घेऊन जाते. कारभारीने जर सांगितलं की बाबा तू आता जा तुझी सेवा संपली. जर आपण 6 महिन्यासाठी आलो असेल आणि आपल्याला 6 महिना होऊन गेला तर त्यांनी जर सांगितलं तू जाऊ नको तुझी अजून सेवा संपली नाही 1 महिना अजून तुला अजून करावं लागतं थांबावं लागतंय. नाहीतर घरी जाऊन काहीतरी घात करतो. असे प्रत्येक जणांचं घडलेलं आहे. कोणाचं ऍक्सिडेंट झालं कोण जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत थांबाय. बरं 1-2 दिवस ते म्हणतात थांब. त्यांचा आदेश दुगरून जाता येत नाही. त्यांचा शब्द खरा ठरतो. आता आम्ही पडकेपासून सरळ बकरी घेऊन इथं कॅनेल ओढून यांच्या पिकात आलो. यांचा विचारलं यांचं म्हणजे शेतमालक होतं. शेतमालक आम्ही विचारलं बाबा थोडं बक्या आम्हाला चारा बकरीने देता का? मग चारा मग ते म्हणते देतो तुमच्या बकरीच. मग कोपरा रवींद्र तोपे यांच्या वावरात बकरी घातली आणि बकरी घातल्यावर मग त्यांचं वडील काय तर म्हटलं खाऊन म्हटली. मग पाण्यासाठी मला सुद्धा भरपूर ताण लागली ती. ताण म्हणजे अशी ताण लागली ती मला म्हणजे आता स्वतः आपल्याला माहित असते पश्चाताप किती वेळ आला येऊ. मग मला ताण लागली बकरीने सुद्धा मीडियम सुद्धा ताण लागली. मग मी काय आलं ही बकरी तिथनं मक्क्यानं खाऊन बकरी वर आली ती. आणि मग इस्लामपूरचा एक जोडीदार माझा तो आणि मी इथनं आम्ही निघून खाली चाललो होतो. आता म्हटलं पाणी जाऊन प्यायचं. मग बांधाव गेल्यानंतर मला त्या बांधावर देवानं बोलटून मला खाली दिलंच नाही. त्याला म्हटलं तुझा मी काही येऊ शकत नाही. मग तो गेला खाली सरळ आणि मग असं जाता जाता नाही ते रवींद्र म्हणजे त्यांचा पप्पा आहे ना त्यांना काय म्हटलो मी अनेक 2 ते 3 मिनिटं ते 4 मिनिटांना इथं करेक्ट पाणी येतंय बघा म्हटलो. आणि कसं आहे माहिती का मी काय देव नव्हो का मी पुजारी नव्हो का मी काय साधू नव्हो. मी अशा भक्तच आहे मेनकाच आहे. मी
आपल्या बोलता बोलता सहज माझ्या तोंडात शब्द गेला शब्द गेल्यानंतर बरोबर बघा मग असं कडकडून फिर झालो आणि त्यांच्या पप्पांच्या बशी झालो आलो आणि म्हणतो अजून काही लाईट आली नाही तर ते म्हणले अजून काही लाईट आली नाही मग फोन करून बघितलं अजून काही लाईट आली नाही मग तिथनं पुढे सरळ आलो आणि सरळ पुढे येऊन बघतो तर लगेच चंबर चालू झाला फक्त 4 मिनिटात बोललेला शब्दही देवानं खरा केला बाबा आणि मग माझी ताण भागली आणि मिडी मॉरीची बी ताण भागली झालं या असा बाबा देवा बोला बाबा मामाच्या नावानं बाबा मामाच्या शेळमेंढ्याच्या नावानं बाबा मामाच्या राजा घोड्याच्या नावानं बोला बोला बाबा मामाच्या नावानं जय बाबा मामा.